पण पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वेगळे कार्यक्रम नायगावच्या संदर्भात नायगावला जे आहे आज ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्याच्याबरोबर 7-8 मंत्रीसुद्धा आले. सातारा जिल्ह्यातीलच 4 मंत्री आहेत ते सुद्धा आले. विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठ्या प्रमाणावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे 200 मुलींसाठी. त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये. परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब या जमिनीला अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे. वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेल्या त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हायपॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. आता एका मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये शिक्काबसणं बाकी आहे. तर ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी 6 वर्षामध्ये 200 वर्ष जन्मतिथी 200 वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे. तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटपून टाकायला पाहिजे अशा त्यांनी सगळ्यांच्या समोरच ऑर्डर्स दिले. तर सरकार स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ मुख्यमंत्री हे स्वतः एकटेच ॲक्शन मोडवरती आहेत अशा पद्धतीची एक काय म्हणता येईल ॲप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ घातली आहे. म्हणजे सुप्रिया सुळे पण तशा बोलल्या आहेत, आज सामनाच्या अग्रलेखातून तसं बोलले. तर केवळ मुख्यमंत्री ॲक्शनमध्ये आहे आणि बाकीचे लोक मंत्रिमंडळाचे शांत आहे असं वाटतं तुम्हाला? माहिती नाही बाकीबद्दल काय मला काय माहिती नाही. मी पण जरा बाहेर गाय होतो पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं आणि ज्या पद्धतीने ऑर्डर दिला या सगळ्या गोष्टी काय ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी. एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आहे फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे. पवार साहेबांनी तुम्ही एकत्र येत आहेत आज चाकणमध्ये एका कार्यक्रमाच्या बरोबर आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांची पुतळेचे आहेत तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं आहे आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार. सुरुवातीला तुम्ही जी नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावरून तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का? 8 दिवस होऊन गेलेले आहेत. फडणवीसांची आता मी समजा काय निर्णय घेतला असेल काय तर तुम्हाला मी सांगेन का? सगळ्यांना नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? नाही पण कसं आहे की हा आमचा आम्ही अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं अजितदादा पण म्हटले होते. काही तसं त्या दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं आहे. परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे तसं मुख्यमंत्री सुद्धा. मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत. काय योग्य वेळेला मी सांगेन. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मला काही कल्पना नाही आहे काय त्याचे आहेत मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय आहे त्याच्यामध्ये काय पण तपासात काय मिळतं काय त्याच्यावर काय त्यावर. बीडमध्ये वातावरण अगदी जे आहे म्हणजे वाल्मिक कराडला अगदी असं आहे की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घृण अशी हत्या करण्यात आली की जे नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. एखाद्याला गोळे मारून ठार करतात ते तर आपण समजू शकतो. तर कुठे लायटरने डोळे जाळणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणे, हे अशा अनेक गोष्टीच्या अनेक आणखी न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही. कराड जो आहे त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते. तर मला काही कल्पना नाही आहे. आरोपीला मला काही कल्पना नाही. सर बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असं होतं पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईतनं एक माहिती समोर मला काही माहिती नाही. ठीक आहे. थँक्यू. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज.
घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.